भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे असा आश्वासक दिलासा देणाऱ्या अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचा आज प्रकट दिन। स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त कोल्हापुरातील विविध स्वामी समर्थ मंदिरात आज भक्तांची प्रचंड गर्दी झाली होती। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या जयघोषातून ठिकठिकाणी भक्तीचा जनसागर पाहायला मिळाला। आज पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांनी स्वामी समर्थांचा प्रकट दिन मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला। लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोटमध्ये आज श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा प्रचंड उत्साहानं आणि भक्तिभावानं पार पडला। मंदिराचे पुजारी मोहन महाराज यांच्या हस्ते आणि देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत पहाटे 5 वाजता श्रींची काकड आरती झाली। त्यानंतर श्री स्वामी समर्थ सेवासार संघाच्या वतीनं श्री स्वामी समर्थांना फळ मिठाईंचा 56 भोग नैवेद्य दाखवण्यात आला। या नैवेद्याचं भाविकांना वाटप करण्यात आलं। सकाळी 10 ते 12 या वेळेत ज्योतिबा मंडपात विश्वस्त उज्ज्वलाताई सरदेशमुख महिला भजनी मंडळाच्या वतीनं भजन आणि नामस्मरण सोहळा झाला। त्यानंतर पाळण्यातील श्रींच्या मूर्तीवर गुलाब पुष्प वाहून पाळणा गीत गायन झालं। अक्कलकोट संस्थानचे अमोलराजे भोसले प्रथमेश इंगळेंच्या हस्ते स्वामींची आरती करण्यात आली। तर वटवृक्ष मंदिरात देवस्थानच्या वतीनं सर्व स्वामी भक्तांना शिरा प्रसाद वाटप करण्यात आलं। आज दिवसभरात अक्कलकोटमध्ये भाविकांचा जनसागर लोटला होता। स्वामी समर्थांच्या जयघोषामध्ये लाखो भक्तांनी आपल्या ब्रह्मांड नायकांचं मनोभावे दर्शन घेतलं। कोल्हापुरातील शाहू मिल जवळच्या कोटीतीर्थ तलावाच्या काठावर दिंडोरी प्रणीत स्वामी समर्थ मंदिर आहे। अत्यंत जुन्या अशा या मंदिराच्या वतीनं वर्षभर विविध धार्मिक सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात। आजच्या स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त भल्या पहाटेपासून भाविकांची रीघ होती। सकाळी 8 वाजता भूपाळी आरती झाली। त्यानंतर श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृताचं सार्वजनिक पठण करण्यात आलं। होम हवन विधी झाल्यानंतर 10:30 वाजता श्री स्वामी समर्थांना नैवेद्य अर्पण करण्यात आला आणि आरती संपन्न झाली। त्यानंतर दुपारी स्वामी भक्तांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं। सायंकाळी 6 वाजता पुन्हा आरती आणि नैवेद्य प्रसादाचं आयोजन केलं होतं। कोटीतीर्थ तलावाच्या काठावरील हे मंदिर म्हणजे हजारो स्वामी भक्तांसाठी मनशांतीचं आणि भक्तीचं सर्वात मोठं केंद्र आहे। रुईकर कॉलनीतील प्रज्ञापुरी इथल्या स्वामी समर्थ मंदिरातील स्वामींच्या दिव्य मूर्तीला एक वेगळंच तेज आहे। परमपूज्य काटकर महाराज यांनी स्थापन केलेल्या प्रज्ञापुरी इथल्या स्वामी मंदिरात आज दिवसभर भाविकांची प्रचंड गर्दी होती। अत्यंत देखण्या आणि सुंदर अशा या मंदिरात आज पहाटे स्वामींच्या मूर्तीला रुद्राभिषेक घालण्यात आला। दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। फुलांची सुंदर आरास केलेल्या या मंदिरात स्वामींच्या जयघोषात दिवसभरात हजारो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला। तर सायंकाळी पालखी मिरवणूक काढण्यात आली। त्यामध्येही हजारो भाविक सहभागी झाले होते। त्यानंतर रुईकर कॉलनी मैदानावर महाप्रसादाचं वाटप झालं। प्रज्ञापुरी इथल्या मंदिरात स्वामी समर्थांच्या बरोबरीनं शंकर महाराज आणि साईबाबा यांच्याही मूर्ती आहेत। गेल्या काही वर्षात हे मंदिर स्वामी भक्तांसाठी प्रति अक्कलकोट बनलंय। श्री स्वामी समर्थ म्हणजे लाखो करोडो भक्तांचं श्रद्धास्थान आणि आधारवड। कसलाही नवस न करता भक्तांच्या हक्केला नेहमीच धावून जाणाऱ्या श्री स्वामी समर्थांचे जगभर भक्त आहेत। आजच्या स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त कोल्हापुरात ठिकठिकाणी भक्तीचा महासागर दिसून आला। लक्षतीर्थ वसाहतीतले कुमार गोंधळी स्वामींचे परम भक्त आहेत। आज दिवसभर गोंधळी यांच्या निवासस्थानी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। शिवराजे अमरसिंह राजे भोसले आणि सौ वसुंधरा राजे भोसले चावरेकर यांच्या हस्ते स्वामींची महाआरती करण्यात आली। गेली 20 वर्ष कुमार गोंधळी आणि त्यांचे सहकारी स्वामी समर्थांचा प्रकट दिनाचा सोहळा आयोजित करतात। यावेळी माधव बोरगावकर, सचिन भोसले, युवराज शिंदे, दीपक पवार, अशोक बन्ने यांच्यासह शेकडो भाविक उपस्थित होते। दरम्यान संतोष गोसावी महाराज यांनी स्वामी समर्थांच्या मंदिराची उभारणी केली आहे। प्रकट दिनानिमित्त या मंदिरात आज पहाटे अभिषेक, आरती आणि अन्य धार्मिक कार्यक्रम झाले। दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। दुपारी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। मंगळवार पेठेतील जय हिंद कला क्रीडा मंडळाच्या वतीनं आज स्वामींचा प्रकट दिन साजरा झाला। या निमित्तानं उभारण्यात आलेल्या स्वामींच्या 30 फूट मूर्तीचं अनावरण महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते करण्यात आलं। इथंही स्वामींची महापूजा, महाप्रसाद असे विविध कार्यक्रम पार पडले। सर्किट हाऊसच्या पिछाडीस असणाऱ्या कारंडे मळ्यातील रहिवासी अमोल कोरे यांच्या निवासस्थानी स्वामी समर्थ प्रकट दिन भक्तिभावानं संपन्न झाला। प्रकट दिनानिमित्त स्वामींच्या प्रतिमेची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती। स्वामींना विविध प्रकारचे नैवेद्य दाखवण्यात आले। कोल्हापुरातील संभाजीनगर परिसरात मगरमठी नावानं श्री स्वामी समर्थांचं सुंदर मंदिर आहे। हजारो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या या मंदिरात आज स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। गेले आठवडाभर श्री स्वामी समर्थ ग्रंथाचं पारायण सुरू होतं। आज सकाळी स्वामींची महापूजा करून सायंकाळी स्वामींच्या नामस्मरणात पालखी सोहळा पार पडला। स्वामी समर्थांची नागाच्या रूपात लक्ष्मी मातेची पूजा बांधण्यात आली होती। हजारो भाविकांनी स्वामी दर्शनाचा लाभ घेऊन महाप्रसाद ग्रहण केला। राजलक्ष्मी नगर इथल्या बाळासाहेब चौगुले आणि अकोळकर परिवाराच्या वतीनं गेल्या 25 वर्षापासून श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा साजरा केला जातो। यंदा आदिशक्ती रेणुका रूपातील श्री स्वामींची पूजा बांधण्यात आली होती। दुपारी स्वामी नाम जप होऊन आरती करण्यात आली। त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आलं।
कोल्हापुरातील बिनखांबी गणेश मंदिर परिसरातील निर्मला जाधव आणि कुलदीप जाधव यांच्या घरातील श्री स्वामी समर्थ मंदिरात गेल्या 4 दिवसापासून विविध धार्मिक उपक्रमांचं आयोजन केलं होतं। श्री स्वामी समर्थ चरित्र वाचन, गुढी उभारणं यासह विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले। आज पहाटेपासूनच भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। श्रींची षोडोपचारी पूजा बांधून स्वामींना अलंकार घालण्यात आले। इथं ब्रह्मांड नायक स्वरूपातील श्री स्वामी समर्थांचा आकर्षक देखावा उभारण्यात आला होता। कोल्हापुरातील दसरा चौकीतल्या पोलीस लाईन समोरील शिव मिसळच्या वतीनं गेली 15 वर्ष स्वामी समर्थांचा प्रकट दिन सोहळा साजरा होतो। आज मान्यवरांच्या हस्ते स्वामींची विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली। तसंच रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्यांना विशेष सन्मानित करण्यात आलं। गायक पी कुमार यांनी इथं विविध भक्तिगीतं सादर केली। यावेळी संजय कारंडे, कुमार कारंडे, शशिकांत पारगे, सुरेखा कारंडे, मेहरबान कांबळे, विनायक माने यांच्यासह शाहू फेरीवाला संघटनेचे सदस्य उपस्थित होते। सुमारे 2000 भाविकांनी इथल्या प्रसादाचा लाभ घेतला। फुलेवाडी इंगवले कॉलनी परिसरातील महाभद्रा अपार्टमेंटमध्ये गायत्री आणि संतोष जाधव यांच्या घरी श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं होतं। प्रतिमेसमोर फळाफुलांची सुंदर आरास करण्यात आली होती। दुपारी स्वामींची आरती होऊन स्वामी समर्थ नामजप करण्यात आला। यावेळी सुमारे 1000 भाविकांनी प्रसादाचा लाभ घेतला। कोल्हापुरातील पुईखळी इथल्या स्वप्नपूर्ती अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या सर्जेराव भोसले कुटुंबियांच्या वतीनं स्वामींच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। भोसले दाम्पत्यांच्या हस्ते स्वामींची आरती करून पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखवण्यात आला। सोसायटीच्या रहिवाशांनी प्रसादाचा लाभ घेतला, तर याच परिसरात राहणारे अभिजित चव्हाण यांच्याही घरी आज स्वामी समर्थ प्रकट दिन सोहळा साजरा झाला। करवीर तालुक्यातील चंबुखळी इथल्या बटुकेश्वर कॉलनीतील महेश तुप्पल यांच्या घरी श्री स्वामी समर्थांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते आरती होऊन सायंकाळी भाविकांसाठी प्रसादाचं आयोजन केलं होतं। संभाजीनगर चौकातील श्री स्वामी समर्थ मंदिरात प्रकट दिनानिमित्त 14 मार्च पासून विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले। गणपती अथर्व शीर्ष, कीर्तन, प्रवचन आदी सामुदायिक कार्यक्रम पार पडले। आज सकाळी अभिषेक, आरती असे कार्यक्रम संपन्न झाले। या ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। भाविकांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं। जवाहर नगरातील श्री स्वामी समर्थ सेवा समूहाच्या वतीनं आज स्वामी प्रकट दिनाचा सोहळा पार पडला। आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात स्वामींची पालखी परिक्रमा झाली। गेले आठवडाभर भजन संध्या, रुद्राभिषेक, पारायण, होम हवन असे कार्यक्रम पार पडले। आज सकाळी आरती झाल्यानंतर लेझिम पथक आणि आतषबाजीच्या साथीनं पालखी काढण्यात आली। दिवसभर महाप्रसाद, रक्तदान शिबिर असे उपक्रम पार पडले। नगरसेवक प्रवीण सोनवणे, माधुरी भटकर, रेखा उगवे, ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर, अरुण टोपकर, जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन खोत, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष डोके, राजेंद्र बचाटे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते।